आलू शेव आपल्याला खाऊ वाटली की लगेच मार्केटमधून आलू शेवचं पाकिट घेऊन येतो, पण सेम चवी असलेली आलू शेव आपण घरी अगदी सहज बनवू शकतो। तर आलू शेव रेसिपी बघूया। हॅलो फ्रेंड, नमस्कार। मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आलू शेव करण्यासाठी आपल्याला प्रथम उकडलेले मी 5 बटाटे घेतलेले आहेत। ते थंड झालेले, अर्धा तास झाले मी उकडून ठेवून ते थंड केलेले आहेत। गरम बटाटे घ्यायचे नाही, नाहीतर खूप चिकट होतात। त्यासाठी आपल्याला थंड बटाटे घ्यायचे। नंतर खिसणीने खिसून घ्यायचं एक एक बटाटा। आपल्याला हाताने स्मॅश करायचा नाही, लगेच त्याला खिसणीने खिसून घ्यायचे। बटाटा खिसून घेताना जे छोटे काप पडतात तेही चांगले खिसून घ्यायचे आहेत। हाताने स्मॅश करायचं नाही, हाताने स्मॅश केला की गाठी तशाच राहतात, मग त्यामुळे आपल्याला ते खिसून घ्यायचे आहेत। त्यानंतर बटाटा चांगला मऊसूत होतो आणि शेव पण आपली चांगली पडते। आपले बटाटे आपण आलू शेव ही मूळची राजस्थानी नमकीन रेसिपी आहे। त्याला आलू भुजियाही म्हणतात, आलू शेवही म्हणतात। आलू शेव खाल्ली की आपल्याला ती एकदम चटपटीत अगदी मस्त लागते। आपल्याला पुन्हा पुन्हा आलू शेव खाऊ वाटते। आपला बटाटा पूर्ण खिसलेला आहे। आता तो हाताने स्मॅश करायचा, पूर्ण हाताने स्मॅश करायचा आहे आणि ते एकजीव करून घ्यायचा आहे। हाताने स्मॅश केल्यानंतर बटाट्याचा गोळा 1-2 मिनटं चांगला स्मॅश करत राहायचा। गोळा आता एकदम स्मॅश झालेला आहे आणि आता तो आलू शेव बनवण्यासाठी छानपैकी तयार झालेला आहे। बटाट्यामधला ओलसरपणा बऱ्यापैकी कमी झालेला आहे। सहज बटाटा असा हाताने असा सहज उचलू शकतो, म्हणजे आपला बटाटा छानपैकी स्मॅश झालेला आहे। स्मॅश केलेला बटाटा एका मोठ्या परातीमध्ये मी ट्रान्सफर केलेला आहे। आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर लाल मिरची पावडर 1 टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून, धना पावडर 1 टीस्पून, जिरा पावडर 1 टीस्पून, ओवा पावडर 1 टीस्पून, आमचूर पावडर 1/4 टीस्पून, चाट मसाला 1/4 टीस्पून, हळद 1/4 टीस्पून, मिरी पावडर 1 टीस्पून। अशा पद्धतीने सर्व मसाले टाकून घेतलेले आहे। त्यानंतर 1 टीस्पून मी मीठ टाकून घेतलेले आहे। आता ह्या सर्व साहित्यामध्ये बेसन पीठ घ्यायचे आहेत। तर मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। ते पहिल्यांदा मळून घेतलेले आहे। बटाटा आणि बेसन पीठ हे मळून एकजीव करत आहे, पण जसं लागेल तसं आपल्याला बेसन टाकायचे आहे। कारण बटाटा थोडा चिकट असतो, मग आपल्याला किती बेसन लागेल या 5 बटाट्यांना तर मी तुम्हाला शेवट सांगते मी किती लागणार आहे ते। पण बटाटा मळत असताना त्याला जेवढे पीठ लागतं ते चांगलं मळून घ्यायचं आहे। अजून कमी पडलं तर टाकत राहायचं आहे। पीठ आणि बटाटा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाने चांगलं पीठ मळलं जातं। मग असं पीठ मळून ते छानपैकी गोळा तयार केलेला आपल्याला पूर्ण 5 बटाट्यामध्ये अर्धा किलो पीठ त्यामध्ये लागलेलं आहे। तर आता आपण शेव पाडायला तयारी करूया। सोयऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे। शेव पाडणारा सोयरा घ्यायचा आहे। त्यानंतर 1 नंबरची आपल्याला चकती घ्यायची आहे, त्यालाही तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं पीठ आपण जे गोळा तयार केलेला आहे तो सोयऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। गोळा एकदम छान झालेला आहे। आता नंतर आपण तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे। पहिल्यांदा तेल तापलं का पाहायचं,
त्यामुळे छोटासा असं एक गोळा टाकायचा आणि बघायचं तेलाच्या वर आलं की म्हणजे आपण समजायचं की आपलं तेल तापलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे आपलं. त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे. त्यानंतर आपण शेव पाडून घेत आहोत. शेव छानपैकी पडत आहे. पीठ पण चांगलं मळलेलं आहे, त्यामुळं शेव अगदी इझिली पडत आहे. शेव कढईमध्ये तळत असताना एका साईडला पूर्ण तळून द्यायची, नंतर ते उलटायची. तर साधारण 2 मिनटं लागतात, कारण बारीक शेव असल्यामुळं जास्त वेळ लागत नाही. पूर्ण तळलेली आहे. आता दुसरी साईड तळून घ्यायची. गॅस आपण मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे, जास्त फास्ट ठेवलेला नाही, नाहीतर शेव करपून जाते. आता शेव चांगली खरपूस तळून घेतलेली आहे. आता काढून घ्यायची. एकदम छान वाटते. थोडे झाऱ्यामधून अशी घसरते थोडीशी, त्यामुळं ती खाली पडते. पण शेव तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण सगळी शेव काढून घेतलेली आहे. आता राहिलेली शेवटची शेव आपण पाडून घेऊया. आपली शेव पूर्ण तयार झालेली आहे. आता आपण एका परातीमध्ये मोडून घेऊया. शेव मी मोडून घेतलेली आहे. सगळी शेव आपण तळलेली आहे ती मोडून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळी आपण शेव मोडून घेतलेली आहे. शेव अगदी क्रिस्पी झालेली आहे. अगदी बाहेर मार्केटमध्ये जशी आपली आलू शेव मिळते सेम तीच चव, तशाच पद्धतीने आपण घरी छानपैकी आलू शेव बनवू शकतो. आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याला आपलं मन भरेल एवढी आपली घरी आलू शेव तयार होऊ शकते. अगदी क्रिस्पी जशी आहे तशी आणि खायला बी चविष्ट, अगदी चाटसारखी आलू शेव आपली तयार झालेली आहे भरपूर क्वांटिटीमध्ये. त्या चहा पिताना आपण आलू शेव अगदी क्रिस्पी आणि टेस्टी खाल्ली तर चहा अजून दुगुणा छान लागतो. आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.